नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी तालुक्यातील सिंगणापूर ग्रामसभेत महिला सरपंच शारदा पांडुरंग खिल्लारे यांनी केला दारूबंदीचा ठराव मंजूर। परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे तळीरामाच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी रविवारी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला। महिलांच्या आक्रमकपणा पाहून ग्रामपंचायतने गावात दारूबंदीचा ठराव घेऊन अवैध धंद्याविरोधात एकजुटीची मूठ आवळल्याचा प्रकार पाहावयास मिळाला। परभणीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या सिंगणापूर या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने राजरोसपणे दारू तळीरामांना उपलब्ध होत आहे। तळीरामाची संख्या वाढल्याने गावात दारू विक्री करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे। परिणामी या तळीरामाच्या महिलासह वयोवृद्धांना मोठा त्रास होऊ लागला। यातून वादावादीचे प्रकार घडू लागलेत। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी करण्याचा निश्चय केला। यावेळी गावातील महिला सरपंचांनी दारू विकणाऱ्या 5,000 रुपये दंड, पिणाऱ्यास 1,000 रुपयाचा दंड या ग्रामसभेमध्ये पारित करण्यात आला। यावेळी सिंगणापूर ग्रामपंचायत महिला सरपंच शारदा पांडुरंग खिल्लारे, सोनाली खिल्लारे, सीमा कदम, गीता कदम, कालिंदा आंधळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग खिल्लारे, ग्रामसेवक राम पवारसह महिला पुरुष यांची ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आणि काही म्हणजे दारूचं एवढं असं नुकसान होतंय की दारू जर नाही पिल्यावर ते माणूस इतका सभ्य बोलतोय। मी आपल्या गावच्या एका माणसाचं उदाहरण देते, राग येऊ नका कोणी, इथं जरी ते भाऊ। मग त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मनाने यायला पाहिजे ना। तुम्हाला पुन्हा गेली ती पळून गड्यांचे उठाव केला की राहत होती गावात आहे आणि त्याच्यामुळे चोरून लपून बघ भरपूर दुकान दारूचे लेकरायला पाहिजे। आज रोडाला जर कोणी जायचं म्हणलं तर जात नाही। इथं म्हणजे तू गुपचूप प्यारे आणि पिऊन पडायचं, पता लागू नको करायला। आणि जर रोडला जातो मला माहिती होते दिसतंय म्हणून कोणी जाणार नाही। तिला म्हणलं तू 2 म्हणजे तू काढला कामाला काय घेणार नाही। हाते झाले का आमचे लेकरं ठेवते आजूबाजूला चांगले काम होतं। हो म्हणजे काय मी येत नाही आणि मग आम्हाला म्हणजे फक्त 10 बाटले पोलीसवाले येऊन गेले। त्याच्यानंतर ती म्हणजे 10 बाटले तिला घरी 3-4 बॉक्स होते, पण आम्ही दोघीच बाया होतो, मी ती पाटलाची बाई दोघी जायची। आम्ही दोघी काय करणार ती बाई येऊन म्हणजे माझ्या नाही जाऊ। मग त्याच्यानंतर बायाला मग पुन्हा तिला लपून ठेवली। 7 दिनी गावातल्या माणसाने तिला 7 कार्याची गावातल्या माणसाने 7 दिनी ना तिच्याबरोबर माग गडी पार सगळ्या माणसाला सिंगणापूरमधील सर्व महिलांचं गावकऱ्यांना विनंती करतो की सर्वांनी सर्व महिलांच्या टाळ्या वाजून अभिनंदन करावं। दारूबंदीसाठी सर्व महिला एकत्र जमल्यात हे मला खूप अभिमान वाटतो। आजपर्यंत मी म्हणजे 16 वर्ष झाली नोकरी करायलो, पण आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूबंदीसाठी महिला एकत्र जमल्यात असं कुठेही चित्र मला पाहायला भेटलेलं नाही। तर हे अतिशय चांगला उपक्रम आहे, पण हे वेळ यायला नव्हती पाहिजे, ती तुमच्यावर आलेली आहे। तर तुमच्या ह्या कार्यासाठी ग्रामपंचायत नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे, एवढं बोलून मी गावची सरपंच आहे। गावात पानपट्टी दारू भेटते, गाडीवाल्याकडे भेटते, कोणाकडे भेटते आणि महिलांचं एवढं नुकसान आहे त्याच्यामध्ये की गावामध्ये 4-4 दिवस चूल पेटत नाहीये। काही घराच्यामध्ये 4-4 दिवस भांडणं असतात की नवरे घरात घेत नाहीत, काही बायकांना जेवायला पण देत नाही। एवढी यांची परिस्थिती बिकट आहे। पण हेच मला मागणी आहे की पूर्ण प्रशासनाला की गावातील दारू पूर्ण बंदी झालंच पाहिजे, गाव व्यसनमुक्ती झालंच पाहिजे। नंतर दारू चालू होते, मग पोलीसवाल्यांना माहिती ना की दारू कोण विकतंय, गावात किती दुकानं येतं, हे पोलीसवाल्याशिवाय दुसऱ्याला कोणालाही माहीत नाही। आमच्या गावात दैठण्याचं पोलीस स्टेशन आहे, दैठण्याच्या पोलीसवाल्याला सगळं माहिती आहे। तर आमच्यापेक्षा एका दिवशी आम्ही जर आता दारू बंद नाही झाली तर आम्ही दैठण्याला सुद्धा जाऊ, दैठण्याला तुम्हाला बोलून नंतर आम्ही त्या पोलीसवाल्याला सुद्धा बोलू, आम्ही आणखीन परभणीला जाऊ। तरी पण आमच्या गावची दारू नाही बंद झाली तर आम्ही दारूवऱ्याच्या घरं फोडून, तरी पण दारू बंद नाही झाली तर त्या दारूवाल्याला पोलीसवाल्यानं आणि शासनानं गावाचं हद्दपार केलं पाहिजे। हे सगळ्या महिलांचा प्रश्न आहे की ते गावातून हद्दपार झाले पाहिजे। पालकमंत्र्याला काय आवाहन करण्याचं? पालकमंत्र्याला आमचं हेच आव्हान आहे की त्यांना
गावगावी आमच्याच गावामध्ये म्हणून नाहीये की प्रत्येक म्हणजे आता परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावोगावी त्यांनी जावं, दारूविषयी आणि गुटख्याविषयी त्या गावातली दखल काय आहे ती घेऊन त्याच्यावर दारूवर काहीतरी त्यांना चर्चा करून दारूबंदीचं काहीतरी बघावं आणि सरकाराकडे त्यांना ती मागणी करावं. लाडक्या बहिणीची मागणी बोला बोला. सुभाष कदम आमच्या गावात दुकानच नाही. आमच्या गावात पानपट्टीवर सुद्धा दारू विकली जाते ना. आता कोणी पण म्हणाले आम्ही घरात बॉक्स आणून ठेवणार आणि देणार, तुम्ही काय करणार? आम्ही घरात बॉक्स आणून ठेवणार, तुम्ही काय करणार? एवढे ह्या गावाची बिकट परिस्थिती आहे. लहान लहान मुलं सुद्धा दारू प्यायले. आम्ही 2022 शिंगणापूरमध्ये काही आमच्या गावातील व्यक्तींनी गावाचे 2-3 किलोमीटर गावामध्ये अंतर बिअर बारचं लायसन देण्यात यावे ही आमच्या ग्रामपंचायतला अर्ज देण्यात आले होते. त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या विनंतीला आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण गावामध्ये दारूचं लायसन कदापि देऊ शकणार नाहीत. त्याच्यात गावाचा महिलांचा 70% वाटा लागतो. त्यावेळेस ग्रामपंचायतला दारूचं लायसन देता येते, त्याच्याशिवाय दारूचं लायसन देता येत नाही. त्यामुळं आमची एक महिला सरपंच असल्यामुळं आम्ही आमच्या गावामध्ये संत मारुती महाराज, संत मोतीराम महाराज, वारकरी संप्रदाय असल्यामुळं त्या गावामध्ये कदापिही कोणीही, मी असो की याच्यानंतर कोणीही निवडून येऊ, त्याला आम्ही दारूचं लायसन कदापि देऊ देणार नाहीत. हे आमचा एक शब्द आहे. काही गावापासून अंतरावर ज्याला कोणाला वाटत असेल मी गावाच्या बाहेर दारू विक्री करीत आहे, त्यांना सुद्धा आमचा एक इशारा आहे आणि प्रशासनाला आमची एक विनंती आहे. आज आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये गावामध्ये दारूसाठी महिला मंडळीचं ठिय्या आंदोलन केलंय ग्रामपंचायतला. त्याच्यानंतर आमची एक प्रतिक्रिया सरकारला, कलेक्टरला आमचं सांगणं आहे की आम्ही ह्या गावाची दारू बंद झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आणि त्याच्यानंतर कोणाला वाटत असेल माझा धाबा आहे, कोणी आहे गावापासून 2 किलोमीटर अंतर आहे, गावाच्या ग्रामपंचायतच्या हद्दीपर्यंत जे आहे त्यांनी सगळ्यांनी दारू बंद करायची. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.